या बाजूनी मी आले आट्टाहून. आट्टा नावाचं गाव आहे, तिथून आले. आणि हाही अतिशय सुंदर रस्ता आहे, चढ आहे. ह्या इथून मागून येऊन चढ असला आणि ह्या 2 डोंगरातून आता तो खाली जाईल रस्ता. आणि इकडे बघा, ही सगळी पर्वतांची रांग आहे उजवीकडे. इतकं सुंदर दिसतंय. तिकडून मागूनच दिसत होतं. ह्या इकडच्या बाजूला पण पहा, पूर्ण डोंगरात, म्हणजे सगळा डोंगराळ भाग आहे हा. सगळे डोंगर. तिथे एक घर आहे बाबा, चिमुकलं. ही हाथनी नदी आहे. हाथनी मोठी नदी आहे. आणि हा पूल आहे. हा पूल ओलांडून आम्ही आलो. हे जे समोरचे डोंगर दिसत, असे अनेक डोंगर पार केले पहा. ते म्हणतात 9 किलोमीटर, पण आम्ही नक्कीच 12 किलोमीटर तरी चाललोय. 12-13 किलोमीटर चाललोय. अजून एक छोटा पूल पार केला, परंतु ती नदी एकदमच छोटी होती. सगळीकडे डोंगर आहेत. म्हणजे एकट्या दुकट्याने जाण्याचा काही हेच नाही आहे. आमच्याबरोबर एक जण त्यांना माहिती होतं, आधी केलेले आहेत ते, ज्यांनी आधी परिक्रमा केली आहे त्यांना माहीत होता रस्ता, त्याच्यामुळे आम्ही येऊ शकलो. म्हणजे आम्ही 6-7-8 जण होतो हे पार करेपर्यंत. म्हणजे जराही रस्ता नाही, नुसती पायवाट. आणि कुठूनही कसंही मध्येच काही दगडांवर असे पांढरे पांढरे निशाण लावलेले आहेत. आणि काही वेळानंतर मग निशाण पण नाही, असंच अंदाजाने सगळेजण चालले. खूप डोंगर उतरायचं चढायचं, पण छान होता रस्ता, चांगला होता. हे कवडा गाव आहे, कवडा. आणि हा आश्रम आहे. लागलीच नदी ओलांडली की लागलीच आश्रम आहे. छोटा आहे पण चांगला आहे आश्रम. आल्या आल्या चहा मिळाला आम्हाला इथे. हनुमंतांचा आश्रम आहे. हनुमानांचं मंदिर आहे ना, हनुमंतांचं मंदिर आहे. आणि हे सगळेजण इथे थोड्या वेळ विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. हे सगळे मंडळींबरोबर आहे मी. हे सगळे वर्धा, मालेगाव, हे सगळे मराठी लोक आहेत. ह्या प्रमिलाताई आहेत.